एक महत्त्वाची बातमी पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट हाती येते। डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुऱ्हाड चालवली जाणार असल्याची माहिती आहे। तर प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई होईल अशी ही माहिती सूत्रांकडून कळते। तर पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी खरं तर वेगवेगळे अहवाल सादर करण्यात आलेले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढे नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? वेगवेगळी कारवाई आता वेगवेगळ्या अहवालानुसार होणार असल्याचं कळतंय। मोहिनी बरोबर आहे। पुण्यातले तणामध्ये सरकारने आता ऍक्शन घ्यायला सुरुवात केली आहे। प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई जी आहे ती होणार आहे। डॉक्टर घैसर आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाईची ही टांगती कुऱ्हाड जी आहे ते असणार आहे। आपण जर पाहिलं तर जे अहवाल आलेले आहे ते अहवालानुसार ही प्रत्येक अहवालानुसार वेगळी कारवाई होणार आहे। पहिला वैद्यकीय शिक्षण विभागाची जी चौकशी आहे त्याचा जो अहवाल आला आहे त्यानुसार पुणे आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्यासाठी अहवालात म्हटलेला आहे। तर दुसरी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जो अहवाल आलेला आहे त्यानुसार वेगळी कारवाई होणार आहे। विधी न्याय विभागाची चौकशी सुद्धा वेगळ्या होणार आहे आणि यानुसार ही सगळी कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे प्रत्येक अहवालानुसार कारवाईला सामोरं जे आहे ते डॉक्टर घैसार असतील किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असेल यांना आता या कारवाईला सामोरं जे आहे ते जावं लागणार आहे। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान नेमकी काय कारवाई आता होते ते पाहणं महत्त्वाचं असेल।